नमस्कार, स्वरजाटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पावसाळा विशेष गरमागरम खूप खमंग आणि कुरकुरीत अशी स्वीटकॉर्न भजीची रेसिपी आणि त्यासोबत खायला अतिशय चविष्ट मऊ आणि लुसलुशीत अशा कणकेच्या शिऱ्याची रेसिपी। दोन्ही रेसिपी खूप सोप्या आहे। लोणावळ्याला जसे अख्ख्या स्वीटकॉर्नची भजी मिळतात ना, तसे छान खमंग भजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि लुसलुशीत असा शिरा अप्रतिम अशा रेसिपी आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। कणकेचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी जाड कणिक। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर छान रवाळ अशी कणिक आहे। नेहमीच्या पोळीच्या कणकेपेक्षा जाडसर पीठ घेतलं आहे। ह्याच कणकेचा शिरा खूप मस्त होतो। बारीक कणकेचा जर शिरा करायला गेला तर तो चिकट होतो। तुमच्याकडे जर अशी जाड कणिक नसेल तर पाऊण वाटी पोळीची कणिक आणि पाव वाटी रवा हे मिक्सरला थोडं बारीक करून घ्या, म्हणजे ते नीट एकजीव होईल आणि रवा आणि कणकेचं मिश्रण शिऱ्यासाठी वापरा। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 वाटी दूध। ज्या वाटीनी कणिक मोजून घेतली त्याच वाटीनी 2 वाट्या दूध आणि 1 वाटी पाणी मोजून घेतलं आहे। हे दूध आणि पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे। शिऱ्यामध्ये नेहमी करता गरम दूध आणि गरम पाणीच घालायचं आहे। मी इथे दूध आणि पाणी मिक्स घालणार आहे, पण तुम्ही इथे पूर्णपणे दूध देखील घालू शकता। सर्वप्रथम कढईमध्ये पाऊण वाटी साजूक तूप घालायचं आहे। या तुपामध्ये आता आपल्याला ही कणिक घालायची आहे आणि अगदी मंद आचेवर आता आपल्याला ही कणिक मस्त भाजून घ्यायची आहे। घट्ट तूप पाऊण वाटी मोजू नका, ते खूप जास्त होतं। त्यामुळे तूप नेहमी करता वितळवून आपल्याला मोजायचं आहे। आपण कणिक भाजायला घेतली की बाजूच्या गॅसवर दूध देखील गरम करायला ठेवा आणि पाणी देखील गरम करून ठेवा। कणिक भाजताना अजिबात घाई करू नका। मंद आचेवर अगदी खमंग ही कणिक आपल्याला भाजायची आहे। दूध गरम झालं की त्यावर झाकण ठेवून द्या। हे बघा, मंद आचेवर कणिक अगदी खरपूस भाजल्या गेली आणि या जाड बुडाच्या कढईमध्ये ही कणिक भाजण्यासाठी मला बरोबर 15 मिनिट लागले आहे। तुम्ही जर या प्रकारे उलटण्यावर घेतलं तर ही कणिक अशी सहज खाली पडते आहे। बघा, कणिक नीट भाजल्या जाण्याची एक खूण आहे। ही कणिक जेवढी चांगली खमंग भाजाल तेवढीच शिऱ्याची चव खूप छान खमंग येते। आता आपण यामध्ये सुरुवातीला पाणी घालूया। आणि त्यानंतर दूध, दुधामुळे शिऱ्याला रंग खूप छान येतो। आता आपण यामध्ये 1 वाटी साखर घालू। जेवढी कणिक घातली आहे तेवढीच साखर घालणार आहे। काजू आणि बदामचे काप, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते तुपावर परतून देखील घालू शकता। मला असे शिऱ्यामध्ये शिजलेले हे काप आवडतात। नीट मिक्स करूया। या पद्धतीने जर तुम्ही शिरा केला तर कणकेचा शिरा तुमचा अजिबात चिकट होणार नाही। छान मोकळा मोकळा आणि अगदी मऊ असा शिरा होईल। हे नीट मिक्स झालं। आता यावर झाकण ठेवू आणि साधारण 10 मिनिटांसाठी मंद आचेवर हा शिरा शिजवून घेऊ। हे बघा, शिरा अगदी मस्त शिजला। ह्याचा टेक्स्चर देखील बघा किती सॉफ्ट आहे।
आणि अजिबात चिकट नाही. आता आपण गॅस बंद करूया. सर्वात शेवटी चिमूटभर जायफळ पावडर आणि 3 ते 4 वेलचीची पावडर करून घेतली आहे. मिक्स करूया. अतिशय चविष्ट, खूप लुसलुशीत असा कणकेचा शिरा तयार आहे. तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर. हे बघा, तुम्हाला जवळून दाखवते. खूप सॉफ्ट आणि लुसलुशीत आहे. या प्रकारे कणकेचा शिरा तुम्ही नक्की करून बघा. स्वीटकॉर्नची भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 कप स्वीटकॉर्न. हे साधेच स्वीटकॉर्न आहे, उकडलेले वगैरे नाही. अगदी ताजे असे स्वीटकॉर्न घेतले आहे. आता सर्वप्रथम आपण या पावभाजी मॅशरच्या साहाय्याने हे स्वीटकॉर्न असे थोडे थोडे दाबून घेऊ. मिक्सर मधून काढायची गरज नाही, असे थोडे दाबून घेतले तरी चालेल. काय होते की या स्वीटकॉर्न मध्ये मॉइश्चर असते. आपण तेलामध्ये टाकल्यानंतर हे स्वीटकॉर्न तडतडतात आणि फुटतात, म्हणून आपल्याला हे असे थोडे दाबायचे आहे. मिक्सरला बारीक केले की ह्याचा लगदा होतो, मग ते वाला टेक्स्चर मिळत नाही. बघा, अख्खे स्वीटकॉर्न असे मी फक्त मॅश करून घेतले. ह्याचा खूप चुरा करायचा नाही. या पद्धतीने आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आणि मिठासोबत याला असं हाताने असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे या स्वीटकॉर्नला पाणी सुटेल. ज्या प्रकारे आपण कांद्याची खेकडा भजी करतो त्याच प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. लोणावळ्याला जर तुम्ही गेले असाल तर बरेच वेळा ही स्वीटकॉर्न भजी खाल्ली असतील. बघा, ह्याला किती छान पाणी सुटलं, छान ओलसर झाले आहे. आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालूया. चवीनुसार लाल तिखट, बॅडगी मिरचीचं तिखट घातलं आहे, याने रंग खूप मस्त येतो. 1 टीस्पून बडीशोप कुटून याची भरड केली आहे. पावडर नाही, भरड घाला, म्हणजे दाताखाली ही बडीशोप खूप छान लागते. 1 टीस्पून जिऱ्याची भरड. खलबत्त्यामध्ये जाडसरच हे जिरं देखील मी कुटून घेतलं. कोथिंबीर घालूया. खूप झटपट ही भाजी होतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम ही भजी खायला खूप मस्त लागतात. बघा, हे छान मिक्स झालं. आता यामध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालूया. कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे ह्याला बाइंडिंग खूप मस्त येतं. 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालणार आहे. हे मिक्स करूया. आता यामध्ये 1 वाटी बारीक बेसन घालायचं आहे. सुरुवातीला सर्व बेसन घालू नका. सुरुवातीला मी अर्धी वाटी बेसन घातलं. या मक्याच्या दाण्याचा अंदाज पाहून बेसन घाला. बेसनही जास्त झालं की चांगलं लागत नाही. अजून थोडं घालणार आहे. हे बघा, एवढं बेसन उरलं, म्हणजे साधारण पाऊण वाटी बेसन या कॉर्नला व्यवस्थित झालं आहे. आता यावर पाण्याचा हबका आपल्याला मारायचा आहे. पाणी टाकून भिजवायचं नाही, फक्त पाण्याचा हबका मारून हे असं एकवटून येईल एवढंच आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे. हे मिश्रण जर खूप सैल झालं तर ही भजी सुटायला लागतात. त्यातील कॉर्न वेगळे व्हायला सुरुवात होते. त्यामुळे फक्त बाइंडिंग कन्सिस्टन्सी येईल एवढंच आपल्याला हे मिक्स करायचं आहे. हे बघा, हे छान मिक्स झालं. अगदी याच पद्धतीचं आपल्याला हे हवं आहे. ह्याचं बाइंडिंग होते आहे, लाडू वळता येत आहे, असंच हे हवं आहे. आता आपल्याला लगेच याची भजी करायची आहे.
हे जर जास्त वेळ ठेवला तर स्वीटकॉर्नला पाणी सुटतं आणि हे मिश्रण अजून सैल होतं. लगेच याची भजी करून घेऊ. भजी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल आपल्याला अगदी चांगलं गरम हवं आहे, कडकडीत गरम हवं आहे. जर तेलाचं तापमान कमी असेल तर भजी ही तेलामध्ये सुटतील. आता आपण भजी घालून घेऊ. ही कॉर्न भजी घालायची एक ट्रिक आहे. आपल्याला ही भजी अशी बोटामध्ये घट्ट दाबून मग तेलात सोडायची आहे. भजी घालताना तेलाचं टेम्परेचर हाय असावं आणि त्यानंतर जरा वेळाने आपण गॅसची फ्लेम कमी करूया. बघा, आता आपण ह्याची साईड टर्न करून घेऊ. भजी घातल्या घातल्या त्यामध्ये झारा घालू नका, ती सुटायला लागतात. तुम्ही जर स्वीटकॉर्न अख्खेच या भज्यांमध्ये घातले तर तेलामध्ये टाकल्यानंतर त्यातील मॉइश्चरमुळे ते फुगतात आणि फाटतात आणि तेल उडायला सुरुवात होते. म्हणून आपण हे सुरुवातीला जरा असे मॅश करून घेतले, कारण मी अख्खे स्वीटकॉर्न यासाठी वापरले आहे. पण जर तुम्ही मकईचं कणूस कापून त्यातील स्वीटकॉर्न काढले असतील तर त्याला मॅश फार करायची गरज नसते, कारण कापल्यामुळे असंही ते तुटलेलेच असतात. तुम्ही बघू शकता भजी छान खमंग आणि कुरकुरीत तळून झाले आहे. आता आपण ही काढून घेऊया. बघा किती छान कुरकुरीत ही भजी झाली. बघता क्षणीच खावीशी वाटताय ना. उरलेली भजी देखील याच पद्धतीने मी तळून घेते. आता ही भजी देखील मी छान खरपूस तळून घेते. अतिशय चविष्ट खमंग आणि कुरकुरीत अशी स्वीटकॉर्न भजी तयार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर किती छान कुरकुरीत ही भजी झाली आहे. ही भजी तुम्ही तळलेल्या हिरव्या मिरची बरोबर किंवा सॉस बरोबर खाऊन बघा, खूप मस्त लागतात. दुपारच्या वेळी पावसाळ्याच्या दिवसामध्ये खायला ही भजी करून बघा, सर्वांनाच खूप आवडतात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.